श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा व्यक्ती हा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज हा होणार नाही. स्वामी म्हणतात, आपल्या जवळ जे आहे त्यातलंच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याच्या कारणीभूत समजू नका, कारण कधी कधी असं होतं ना, दिवा फक्त हवेने किंवा वादळाने विझत नाही, तर कधी कधी त्यातलं तेल सुद्धा संपते आणि त्यामुळे सुद्धा तो दिवा विझू शकतो. आयुष्यात संकटे सुद्धा त्याप्रमाणेच असतात. जे संकटे आहेत ते आपल्याला सुद्धा तसेच येतात. स्वामी नेहमी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणेच व्हायला हवी, पण प्रत्येक गोष्ट मनासारखी होण्यासाठी आपल्याला बऱ्याच संकटांचा सामना सुद्धा करावा लागतो. स्वामी भक्तांनो, रोज असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच या आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर लिहा. सोबत या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. असेच रोज स्वामी संदेश तुम्हाला मिळत राहतील. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाला वाटतं की संकटे माझ्या आयुष्यात आहेत. संकटे हे तुमच्या आयुष्यात नक्की असतील. त्या संकटांचा सामना करणे तुमच्यावर असते. तुम्ही जर त्या संकटांचा सामना कराल तर पुढे जाऊ शकाल, आणि संकटांना घाबराल तर तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही. प्रत्येकाला वाटतं की ते गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हायला हवी होती, ही गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हायला हवी, आणि प्रत्येक गोष्टीही माझ्या मनाप्रमाणे व्हायला हव्यात. आता स्वामी सांगतात, जर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली असती तर आयुष्यात तुम्हाला सुख हे काय असतं याची किंमत कधी कळाली नसती. विश्वास ठेवा स्वामी नामावर, आणि विश्वास ठेवून हा संदेश येत्या 11 मिनिटापर्यंत पूर्ण ऐका. आपली चूक नसते तर राजालाही माफी मागू नका, आणि आपली चूक असेल तर भिकाऱ्याला सुद्धा माफी मागायला लाजू नका. आयुष्यात स्वतःमध्ये डेअरिंग पाहिजे, काहीतरी करण्याची, काहीतरी करून दाखवण्याची. प्रत्येक व्यक्ती होत असतो सक्सेसफुल आयुष्यात, फक्त त्याचा विश्वास त्याच्या स्वतःवर असायला हवा. स्वामी नेहमी सांगतात, ज्याचा माझ्यावरती विश्वास आहे, जो स्वामींवरती विश्वास ठेवून त्यांची भक्ती करतो, त्याला कुठल्या गोष्टीची कमी किंवा काळजी करण्याची गरज कधीही भासत नाही. स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक अडचणीत त्याची मदत ही करत असतात. स्वामी भक्तांनो, काळजी न करता स्वामीवरती विश्वास ठेवा. कदाचित या येत्या काही काळात प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होऊ लागतील. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुख दुःख सांगतो. ते लोक आपल्याला नंतर धोका देतात आणि आपल्या सुख दुःखांचा गावभर पसारा करतात. आपले सुख दुःख यांना गावभर ते सांगत फिरतात. एक सत्य आहे, आयुष्यात नेहमी 2 व्यक्तीपासून लांब राहा. एक जो बिझी असतो आणि नेहमी गर्विष्ठपणा करतो, कारण बिझी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलतात, तर गर्विष्ठ लोक त्यांच्या मतलबानुसार आठवण काढतात. स्वामी सांगतात, आयुष्याला बऱ्याच गोष्टी आपण विसरू शकत नाही, तर त्या जाणून बुजून विसरायला हव्या. काही गोष्टी तुम्हाला त्रास देतील, काही गोष्टी तुम्हाला मदत करणार नाही, पण एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीची किंवा व्यक्तीची एक विशिष्ट जागा ठरलेली असते. ती जर का चुकली तर अर्ध आयुष्य सुद्धा बर्बाद होऊ शकतो, आणि कुणाकुणाचं तर पूर्ण आयुष्य हे बर्बादच होतं. कधी कधी स्वामी सांगतात, मी तुला त्रास देणाऱ्या मधला नाही, तर त्रास सहन करणाऱ्या मधला पाठवलेला आहे, आणि नेहमी तुला जर त्रास मिळत असेल तर तू काळजी करू नको, कारण तुझ्या यशाची आता तारीख जवळ आलेली आहे. येत्या काही दिवसातच तू खूप यशस्वी होशील. तुला कळणारही नाही की सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आयुष्यात त्या व्यक्तीसाठी कॉम्प्रोमाइज करा ज्याला स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग महत्त्वाच्या असतात.
काही नवीन मिळवण्याच्या नादात ते कधी गमावू नका जे आधी तुमचं आहे. माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार आणि गर्व ह्या गोष्टी किती प्रमाणात असू द्या, पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावावरून समजत असते. गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावते. महत्त्व माणसाचं नसतं तर त्याच्या स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतं, तर कोणी आयुष्यभर सोबत राहतं. जीवनाला श्रीमंतीचा साज असावा, पण त्यात संपत्तीचा माज नसावा. कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात, मालक नाही. पाहुणचार संपला की काळानुसार आपल्याला सुद्धा बदलावं लागतं. कधी कोणाला कमी समजण्याची चूक करू नका, कारण दिवस 24 तासानंतर बदलतो, पण वेळ सेकंदात बदलते. आपलं आयुष्य इतकं पण सुंदर आणि आनंद बनवायला शिका की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. अनुभवलंय, ज्या व्यक्तीला खरं बोलायची सवय असते ते लोक सर्वात जास्त चुकीचे समजतात. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. ते संकटे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यापासून मदत करतात. स्वामी सांगतात, आज न उद्या सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. प्रत्येक वेळेला तुम्हाला तुम्ही दिसत्या तसे नसता. तुमचे म्हणणे जसे आहे तसे ते चांगले होईल. तुम्ही खूप कठीण गोष्टी करत असाल तर ते चांगलं आहे, कारण फार कोणी अवघड गोष्टी करायला जात नाही. त्यामुळे त्या मार्गावर स्पर्धा फार कमी असणार. यात तुम्हाला अपयशी ठरण्यात काही जास्त वेळ तर लागणार नाही, पण यशस्वीसुद्धा नक्की व्हाल, हे मात्र नक्की. संकटे आहे, त्यांचा सामना करण्याची जिद्दसुद्धा आहे. बाकी आहेत तर फक्त प्रयत्न. त्यामुळे प्रयत्न करा आणि यश हे मग तुमचे असेल. तुमच्यासोबत प्रत्येक व्यक्ती असेल सोबत, त्यांचा सामना करायला हवा. वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा. कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही, तर तू काय करतो आणि किती कमवतो हे विचारतात. वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संधी आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त मोबदला मिळेल. शेवटच्या घावाला दगड तुटतो याचा अर्थ असा नसतो की आधीचे घाव हे फालतू होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या कुटुंबावर एक मोठं संकट येणार आहे, जे त्या काही काळात मी स्वतः दूर करणार आहे. ते संकट कायमचं दूर होणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि स्वामी नामाचा जप कर. जितके बदलायचे होते तितके बदलले स्वतःला. आता ज्यात कुणाला काही बदलायचे नसते ते बदलू शकतात. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरत नाही. लोक रंग दाखवतात, आपण ते आठवणीने रंगपेटीत भरून ठेवायचे आणि आपली वेळ आल्यावर त्यातलं थोडं थोडं नक्की वापरायचं. स्वामी सांगतात, कमी पडत नसतं जगणं कधी. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असती. एका बाजूने एखाद्याच गोष्टीचा विचार करणे आपल्याला मागे आणतं. आपण विश्वास ठेवून पुढे जायचं. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा एखाद्या उद्योगात तरी पडून बघा, प्रगती होईल. माणुसकी ही अशी जादू आहे, जी बघितलं तर दिसते आणि दाखवली तर भेटते, केली तर कळते, मानली तर मिळते आणि ओळखली तर ती शेवटपर्यंत टिकते. खेळ असो वा आयुष्य, संपलं तर सर्व काही संपतं. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. स्वामी नेहमी सांगतात, अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची कमी किंमत होत जाते. नेहमी लक्षात ठेवा, माणूस बिघडला याचा थोडक्यात अर्थ तो म्हणजे स्वयं जसा चांगला वागायला पाहिजे तसा वागत नाही. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक समानता आहे. उशिरा जागी होणाऱ्याला दोन्ही मिळत नाहीत. स्वामी सांगतात, गोंधळण्याच्या स्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवू शकत असेल तर तो तुमचा अनुभव आहे. आयुष्यामधील संघर्ष आणि तरीही चेहऱ्यावर हास्य असेल तर हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. शोधायचे असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकीचे उपयोग घेणारे फार मिळतील.
इतरांकडे लक्ष न देता स्वतःकडे लक्ष द्या आणि पुढे जायला शिका. नक्की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना कधी दुखवू नका. जहा सपने आपले संपून जातात तिथे विश्वास आपला कामी येतो. कोणत्याही गोष्टीची जाणीव भासल्यास तिची खरी किंमत कळत नाही. दुसऱ्याला द्यायला काही नसेल तरी चालेल, पण सन्मान किंवा स्मितहास्य हे दिलंच पाहिजे. स्वामी सांगतात, आधार असा द्या की जाणीव नाही होऊ द्या आणि कुणीव अशी द्या की कुठली गोष्ट राहू नये. स्वामी नेहमी बोलतात, संकटात प्रत्येक व्यक्ती अडकतो, त्यांची मदत मी स्वतः करतोय. फुंकर मारून दिवा विझू शकतो पण अगरबत्ती विझू शकत नाही, कारण ज्याचे कर्तृत्व दखल असते त्याला कोणी विझवू शकत नाही. स्पष्ट बोलणारा माणूस इंजेक्शन सारखा असतो, थोडा वेळ दुखेल पण दीर्घकाळ फायदा मिळेल. काम आपले असते आणि नाव दुसऱ्याचे होते, हा विचार ज्या दिवशी मनात येईल त्या दिवशी तुम्ही प्रगतीच्या मार्गावर लागाल. कधीही हे लक्षात ठेवा, काम कोण करते हे माहिती नसते, पण कामाचे क्रेडिट घेणे महत्त्वाचे असते. लक्षात घ्या, स्वामी सांगतात, मोबाईलवर फालतू वेळ घालवत असाल तर तुम्ही हे सोडा आणि हा स्वामी संदेश ऐका. कदाचित कंटाळा येत असेल हा स्वामी संदेश ऐकताना, पण तुमच्यासाठी फायदेशीर असणार हा स्वामी संदेश. नातं हे कधी संपत नाही. बोलण्यातून संपत तर डोळ्यातून राहतं, डोळ्यातून संपलं तर मनातून राहतं, मनातून कितीही काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरी ते कायम अंतःकरणात राहतं. ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखनाची मूर्ती असावी. स्वामी आपली साथ देतील या गोष्टीवरती श्रद्धा असावी. कोणीही कोणावर असा विश्वास ठेवत नाही. त्या व्यक्तीसाठी आपण खूप खास असतो याचं भान आपण नेहमी ठेवायला हवं. आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हाही मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकणार नाही. जेव्हा अडकल्यावरही पडत नाहीस तो माणूस समजून जा, आशीर्वादांनी वाचलेला आहे. ज्याच्या त्याच्या जागी योग्य असतो आपण, अयोग्य असते ती आपले विचार. कुणालाही न दुखवता जगण्यात इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही. ज्याला हे जमलं त्याला पुण्य कमवण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, कधी कधी असं वाटतं की लोक आपल्यापाशी जसे वागतात आपण पण त्यांच्यासारखंच वागायला सुरुवात करावं. आपल्याला ते रागात बोलतात, वाईट बोलतात, आपण सुद्धा त्यांना तसाच बोलावं. पण नंतर कळतं की आपण जर त्यांच्यासारखे वागू तर त्यांच्यातून आपल्यात फरकच राहणार नाही आणि ही एकच गोष्ट आपल्याला पूर्णपणे बदलून टाकते. स्वतःसाठी नेहमी जाणीव ठेवा. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगण्यासाठी मांडलेला दिखावा असतो. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल ते म्हणजे आपले विचार. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्यावरून कोणी कोणाचं अडत नाही असा विचार मनात आणू नका, कारण कधी कोणाचं काय अडेल हे सांगता येत नाही. शंका आणि गैरसमज दूर करायचे असेल तर स्वतःवर विश्वास लागतो. कोणीही पाहत नसताना आपण काम जर जबाबदारीने केले तर त्याला प्रामाणिकपणा म्हटलं जातं. लक्षात घ्या, संकटांना घाबरल्यावर यश कधी आपलं मिळणार नाही. यश मिळवायचं असेल तर प्रयत्न आणि यशाच्या बाजूने प्रयत्न हे सर्वात मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाला वाटतं संकट माझ्याच आयुष्यात आहे, पण संकटे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. जो त्यांचा सामना करतो तो पुढे जातो, जो मागे राहतो तो मागेच राहून जातो. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात एक गोष्ट कायम मनात ठेवा, प्रत्येक व्यक्ती आपला आहे, आपली मदत करतोय आणि आपल्या सोबत आहे. फक्त विश्वास असतो तो त्याला आपण समजण्याचा. आपला जर त्यावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला आपली मदत नक्की मिळेल. स्वामी त्यांची साथ कायम देतील जर आपला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असेल तर. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा आणि ज्याचा स्वामीनामावर विश्वास असतो तो सतत पुढे जात असतो. संकटांना कधीही घाबरत नाही, फक्त स्वामीनामावरती विश्वास ठेवावा लागतो. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे तेव्हा होतं जेव्हा स्वामीवरही आपण पूर्ण विश्वास ठेवून प्रयत्न करतो. येत्या 24 तासात तुझं नशीब बदलणार आहे, त्यामुळे पूर्ण ध्यान देऊन हा संदेश ऐक. हा संदेश तुझ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या संदेशाला टाळाटाळ करू नको. हा संदेश तुझ्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. या संदेशाला दुर्लक्ष करण्याची चूक तू करू नको. माझ्या प्रिय मुला, हा स्वामी संदेश तुझ्या आयुष्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही.
या स्वामी संदेशाला असं बघून टाळू नको, कारण तुझ्या आयुष्याची योग्य दिशा या स्वामी संदेशाद्वारे तुला मिळणार आहे. आता येत्या 24 तासात मोठी आनंदाची बातमी सुद्धा तुला मिळणार आहे. फक्त विश्वास ठेवून तर बघ. आपल्या अपेक्षा ह्या मोठ्या असणे गरजेचे नाही, तर त्या अपेक्षांसाठी आपले प्रयत्न हे मोठे असणे गरजेचे असते. अथाहाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावनाचं माणूस कधीही अनेकदा हरते. लक्षात घ्या, आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी मिळण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला मेहनत ही करावी लागत असते. जीवनात काही पराभव हे विजयाहून अधिक श्रेष्ठ असतात. कधीकधी एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती हारून सुद्धा जिंकतो आणि एखादा व्यक्ती जिंकून सुद्धा हारतो. आता हे वेळेवर सुद्धा असतं. वेळ कशी आली, कुणावर आली, त्या वेळेनुसार ते ठरवल्या जात असतं. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी या असणारच. प्रत्येकाला त्या अडचणींचा सामना हा करावा लागणार, पण त्या अडचणींचा सामना करून कोणी पुढे जाईल तोच यशस्वी ठरेल. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. संकटांचा सामना करणे आपल्या हातात आहे. त्या संकटांचा सामना करा. तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट स्वामी नक्की करतील. स्वामी नेहमी बोलतात, आज न उद्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत, त्यामुळे काळजी न करता विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जशी हवी आहे तशी होते आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे ही नक्की होणार. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. मार्गात स्वामी तुम्हाला नक्की पुढे नेतील आणि स्वामीच तुम्हाला पुढे नेत असतात. स्वामी सांगतात, आज न उद्या प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करणार आहे. फक्त तुमचा विश्वास असणे गरजेचे आहे. विचाराची गोष्ट असते. फरक फक्त एवढ्या असतात की समस्यांना भिणारे कमजोर आणि सामना करणारे यशस्वी असे मानले जातात. आपण ज्या समस्यांना घाबरतोय, खरंच आपल्याला त्यांना घाबरायला पाहिजे का, की सतत प्रयत्न करून पुढे जायला पाहिजे, हे आपण आपलं ठरवायला हवं. समस्यांना घाबरणारे कधी यशस्वी होत नाहीत आणि समस्यांना पुढे जाणारे प्रत्येक वेळेला यशस्वी होतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी नेहमी मदत करतात. आज न उद्या तुमच्या आयुष्यात गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. विश्वास ठेवून पुढे चला. प्रत्येकाला वाटतं, माझ्या आयुष्यात एवढे संकटे काय, अपार संकटे फक्त माझ्याच आयुष्यात का? त्या संकटांचा सामना करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आज न उद्या प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व काही मनाप्रमाणे नक्की होईल. पराभवाची भीती कधीही बाळगू नका, कारण एक मोठा विजय तुमचे सर्व काही पराभव हे पुसून टाकू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा का कर्तृत्व सिद्ध झालं की ज्या संशयाने बघणाऱ्या नजरा असतात त्या आपोआप आदराने झुकायला लागतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय आहे. डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. नक्की प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर स्वतःचा रस्ता मोकळा करण्यासाठी येतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. जर तुम्हाला जग नावं ठेवण्यात व्यस्त असेल तर तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचा कारण बना. एका वेळी एकच काम करा, पण असे करा जे जग त्या कामाची दखल घेईल. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथं हारण्याची जास्त भीती वाटत होती. स्वामी नेहमी सांगतात, आज न उद्या तुमच्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे देखील व्हायला लागतील. आता थोडा विश्वास ठेवा स्वामीनामावर, कारण स्वामीनाम प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट हे करत असते. स्वामी सांगतात, जे काळजी करतो, भीतो, तो पुढे जाऊ शकणार नाही. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक संकटात तुम्हाला मदत नक्की करणार आहे. फक्त विश्वास ठेवा. आज न उद्या प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात मदत मी तुम्हाला करणार आहे आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला मी स्वतः देणार आहे. फक्त विश्वास ठेवून बघा, सर्व संकटात स्वामी तुम्हाला नक्की मदत करतील.
संकट समयी स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील आणि वाईट काळात देखील स्वामीच तुमची मदत करतील. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण स्वामी आपली साथ कायम देतील. स्वामी सांगतात, मी त्यांची मदत आयुष्यभर करणार आहे, जे माझ्यावरती विश्वास ठेवणार आहेत. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न तर करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. आजचा हा स्वामी संदेश फार महत्त्वाचा आहे. स्वामी सांगतात, जन्म देतात ते आपले आईवडील, आपल्याला आयुष्यात पुढे जायला शिकवतात ते आपले शिक्षक, आणि पुढे स्वतःच्या दमावर जातो ते आपले कर्म. पण प्रत्येक वेळेला साथ देतात, अडचणीतून बाहेर काढतात ते आपले देव असतात. आपला देवावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट ही शक्य नक्की होईल. स्वामी सांगतात, माझ्या मागे कोण काय बोलते याने कधी आपल्याला फरक पडला नाही पाहिजे. नेहमी स्वतःवर लक्ष द्या. स्वतःचे प्रयत्न हे असे ठेवा की आयुष्यात कितीही संकटे जरी आली तरी तुम्ही घाबरले नाही पाहिजे. हो, जर विश्वास तुमचा स्वामी समर्थांवरती आणि स्वतःवरती असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत नक्की मिळेल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. ज्यांचा स्वामी नामावर विश्वास आहे, स्वामी नेहमी संकटात स्वामी मदत करत असतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत असतात. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, आज न उद्या मी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करणार आहे, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रत्येक संकटात तुम्हाला स्वतः स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक संकटात मी तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला करत आहे, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. आज न उद्या तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यश नक्की मिळेल. ते तुम्हाला पुढे जाण्याससुद्धा मदत करेल. फक्त स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, संकटांमध्ये मार्ग तुम्हाला मी स्वतः दाखवणार आहे. वाईट काळात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. आज ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात त्यांना न घाबरता पुढे चला. तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मी स्वतः करतोय, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची कारण नाही. आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. हा संदेश जर तुम्ही ऐकला तर याने तुमच्या जीवनावर एक सकारात्मक प्रभाव होऊ शकतो. हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या संदेशाला न टाळता शेवटपर्यंत नक्की ऐकून बघा. हा संदेश तुमच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव घडवेल. तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांना स्वतः दूर करेल हा संदेश. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देत आहे. स्वामी नेहमी सांगतात, मी तुम्हाला मदत करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमची साथ मी देत आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी नक्की साथ देतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ देत असतात. प्रत्येक वेळेला मदतसुद्धा करत असतात. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला संकट स्वामी देत असतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात मी मदत करणार आहे. फक्त प्रत्येक संकटात आयुष्यात तुम्हाला साथ देण्यासाठी विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची मदत करणार आहे. विश्वास ठेवून तर बघा, तुम्हाला मार्गदर्शन मी देणार आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात मदतसुद्धा मीच करणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देतोय आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला अडचणीच्या बाहेरसुद्धा मी करतोय. प्रत्येक वेळेला संकटात स्वामी तुम्हाला देत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की मदत करतात. आज न उद्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतात आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शनसुद्धा स्वतः स्वामी करतात. आपला फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वामी नक्की देतील. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला यश हे नक्की मिळतं. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आज न उद्या तुम्हाला एका गोष्टीची गरज पडणार आहे, ते म्हणजे नामस्मरण करण्याची. प्रत्येकाच्या वेळेला स्वामी नेहमी सांगतात की नामस्मरण करणे हे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही जर नामस्मरण करायला शिकला तर तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता. नामस्मरणाने प्रत्येक गोष्ट होते. फक्त नामस्मरण करताना विश्वास स्वतःवरती हवा. ज्या गोष्टी तुमच्यासाठी अशक्य असतील त्या देखील स्वामी स्वतः शक्य करतील. फक्त विश्वास ठेवा.
बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात, अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होणार. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेही होत असते. त्याचा स्वामी नामावर विश्वास आहे ना, तो सतत प्रयत्न करतो आणि सतत पुढे जात असतो. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवे. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम ज्यांची साथ देत आहे, जे माझ्यावरती विश्वास ठेवून असतात. जे लोक श्री स्वामी समर्थ महाराजांना मानतात आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचे जप करतात, त्याला मी मार्गदर्शन कायम करतोय. विश्वास आहे ना तुमचा स्वामी नामावर, मग तुम्हाला काळजी करण्याची गरज कसली. प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येणार. संकटांचा सामना करावा फक्त तुम्हाला लागेल. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, त्या प्रत्येक संकटात तुम्हाला मी नक्की साथ देत असणार. आज जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवाल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला ते नक्की मदत करतील. प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे, फक्त तुम्ही विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामींनी तुम्हाला मार्ग दाखवलाय आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग दाखवत असतील. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर आणि विश्वास ठेवून चला. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे हे करणारच आहेत. स्वामी सांगतात, जबरदस्ती कोणाचेही प्रेम मिळवता येत नाही. त्या व्यक्तीवर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीसोबत आपल्या गोष्टीसुद्धा गरजेच्या आहे. तेव्हा त्या व्यक्तीसोबत आपण आपलं नातं हे जमवू शकतो. लक्षात घ्या, आयुष्यात अपार संकटे येतील, त्यांचा सामना करणे आपल्या हातात आहे. आपल्याला जे काही करायचे ते आपण नक्की करू शकतो. स्वामी सांगतात, नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. समुद्रात किती मोठे वादळ आले तरी समुद्र शांतता कधी सोडत नाही. आयुष्यात कुठल्याच परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम काही सुटणार नाही. आजचे सुख निघून जातील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. आणि सुख हे दुःख कायम नसतात. दोन्ही गोष्टी येत असतात आणि जात असतात. स्वामी सांगतात, प्रत्येकाला एक गोष्ट माहिती असायलाच हवी. आज जे तुम्ही करताय ते उद्याही तुमचं चालेल असं नाही. आज जर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागलात तर उद्याही ते मिळेल असं नाही. गोष्टी येतात आणि जातात, त्यावर काम कसे करायचं ते आपल्या हातात असते. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर आपल्याला दुःख म्हणजे काय असतं आणि आपल्याला यश हे कधी मिळतं हे कधी समजलंच नसतं. प्रत्येकाला वाटतं मी चांगलं करतोय, पण आपल्या आयुष्यात आपले खरे चांगले स्वभाव हे त्यालाच कळतात जे आपल्या कायम सोबत असतो. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचे स्वप्न साकार होतील. जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य रत्न आहे, तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. समाधान ही जीवनात सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे. ते प्रत्येकाला मिळत नाही. प्रयत्न केल्याशिवाय प्रत्येकाच्या हातात ते येत नाही. आयुष्यात प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी शिकवतात, त्यामुळे ते शिका आणि सतत प्रयत्न करत जा. मित्रत्व ही जीवनातील सर्वोत्तम कला आहे आणि चांगला मित्र हजारो रुपयांच्या संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. हे ज्याला समजते तो सकारात्मक दिशेने प्रयत्न करतो. वेळ हा अमूल्य आहे, प्रत्येक क्षण हा मौल्यवान आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे मिळाली असती तर नेमकं संकट म्हणजे काय हे त्याला कधी कळालं नसतं. संकट हे काय असतं हे मिळणं आणि माहिती करणं गरजेचं असतं. स्वामी सांगतात, स्वतःवरती विश्वास तर ठेवा. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत स्वामी स्वतः करतील. आज न उद्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. गोष्टीवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी नेहमी सांगतात, संकटांचा सामना केलेला व्यक्ती पुढे जातो आणि तो ज्या संकटांना घाबरतो ते संकटे त्याला मागे आणतात. आपण घाबरायचे नाही, आपले प्रयत्न करत राहायचे आणि यशाच्या दिशेला पुढे जात राहायचे. प्रत्येक वेळेला स्वामी नक्की आपली साथ देतील. फक्त विश्वास ठेवून पुढे चला. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे व्हायला लागतील. कदाचित काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या असतील, त्यासुद्धा मनाप्रमाणे व्हायला लागतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतात. आज न उद्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत असतील. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असायला हवा. ज्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवलाय त्यांच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना. तुमच्या विचारांचे एक सुंदर जग निर्माण करा, जिथे तुम्हाला राहायला आवडेल आणि जे तुम्हाला तुमचे प्रयत्न चांगले करायला मदत करेल.
स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची मदत करणार आहे, फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत आहे. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवून तर बघा. तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत मी स्वतः करत आहे. आज न उद्या आयुष्यात तुम्हाला यश हे नक्की मिळेल. त्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आपले प्रयत्न हे आपल्याला पुढे नेण्यास मदत करतात. प्रत्येक वेळेला ते तुमची साथ देत असतात. प्रत्येक संकटांचा सामना करण्याची जिद्द फक्त स्वामीमुळे येते आणि स्वामीवरती जर आपला विश्वास असेल तर प्रत्येक संकटात ते आपल्याला मार्गदर्शनसुद्धा नक्की करतात. स्वामी नेहमी सांगतात, संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी तुम्हाला मिळणार नाही. त्या संकटांचा सामना करण्यास घाबरू नका. आपले प्रयत्न करा आणि पुढे जा. यश नक्की तुम्हाला मिळेल. फक्त विश्वास तर ठेवून बघा. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी स्वतः तुम्हाला दाखवतील. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची मदत करत आहे, फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देतोय, त्यामुळे काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गसुद्धा स्वामी दाखवतील. जीवन हे एक कला आहे, ती कला जोपासायला शिका. जीवनातील कलेला पुढे न्या. आपले जीवन हे आपल्यासाठी खूप चांगले आहे, त्याला सुखाने आणि समृद्धीने जगायला शिका. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील, या गोष्टीवरती विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय आणि प्रत्येक वेळेला देणार आहे, फक्त तुमचा विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. आज न उद्या प्रत्येक संकटात तुम्हाला मार्ग स्वतः स्वामी दाखवतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामी कायम सांगतात, आज न उद्या तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे, त्यामुळे मार्गावर विश्वास ठेवा. शांतता ही आत्म्याची भाषा आहे. शांतता ओळखा. शांतता ही पुढे नेण्यास मदत करते. आपला जर स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक वळणाला स्वामी तुम्हाला मदत करतील. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला बाहेर काढतील आणि त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द स्वामी तुम्हाला देतील. स्वामीवरती जर विश्वास असेल तर आपल्या प्रयत्नांना यश देखील स्वामी देतात. आपले प्रयत्न जर चांगले असतील तर आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी हे मदत करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय, फक्त विश्वास तर ठेवून बघा. प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करतोय. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर नक्की स्वामी तुम्हाला मदत करत असतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. सर्व संकटात स्वामी तुम्हाला मदत करतील आणि पुढे नेतील. आपला जर स्वामी नामावर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करतील आणि मार्गदर्शनसुद्धा स्वामी दाखवतील. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण ते तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठीच असतात. स्वामी सदैव सांगतात, मी कायम त्यांची साथ देतो, पण जे स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास आणि श्रद्धा ठेवेल त्यांचीच मदत करतो. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा तुमचा जगाशी संवाद हा वाढत असतो. स्वामी बोलतात, प्रत्यक्षात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करता. संकटात फक्त स्वामी मदत करतील आणि संकट काळात स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. फक्त या स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. आज न उद्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. फक्त श्रद्धेने पुढे चला. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात, संकट काळात मी तुम्हाला मदत करतोय, फक्त विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वळणाला तुम्हाला स्वामीच मार्गदर्शनसुद्धा करत असतात. स्वामी नामावर आपला विश्वास आहे, मग आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण आपल्या प्रयत्नांना स्वतः स्वामी मदत करतात. आपले प्रयत्न जर योग्य दिशेला असतील तर स्वामी आपल्याला मार्गदर्शन हे नक्की करतात. आपल्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक संकटात स्वामी आपल्याला पुढे नेतात. आपला त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास जर असेल तर आपल्यासाठी अशक्य असं काहीही नाही. संकटे आपल्या आयुष्यात असतात. त्या संकटांचा सामना केल्यावर आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे संकटांचा सामना करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या ज्या गोष्टी वाईट होत होत्या त्यासुद्धा चांगल्या व्हायला सुरुवात होतील. आता फक्त विश्वास ठेवण्याची वेळ आहे. सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे करत आहेत. आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण असते, जी अंधारात दिशा दाखवते. आशेच्या व्यक्तीवर, शक्तीवर विश्वास ठेवा. मैत्री ही जीवनाचे अमृत आहे. एक खरा मित्र तुमच्या हजारो पुस्तकांपेक्षा चांगलं शिकवून जाऊ शकतो. आनंद हा आपल्याला आतून होतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगासमोर उजाळा द्या.
स्वामी सांगतात, आनंद हा तेव्हा होतो जेव्हा एखादी गोष्ट चांगली व्हायला लागते, एखादा व्यक्ती चांगल्या प्रकारे आपल्याशी बोलू लागला किंवा त्यांचा संवाद चांगला असू लागला की आपल्याला प्रत्येक वेळेला खुशी होते. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, सामर्थ्य हे शारीरिक नव्हे तर मानसिक आहे. तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, ती तुम्हाला अजिंक्य बनवेल. जीवनाचं सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे. प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तुमच्या जीवनाला समृद्ध करेल. येथील अपार संकटे तुमच्या आयुष्यात, त्या संकटांचा सामना करून पुढे जावं लागेल. त्या संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करतील आणि मार्गदर्शन ते सुद्धा स्वामी करणार. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देतोय, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जर स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक मार्गात स्वामी मार्गदर्शन स्वतः करतील. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो ना, तेव्हा काळजी करण्याची गरज नसते, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी देत आहे साथ त्यांची. फक्त तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण ते तुम्हाला कधीही हरू देणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमची मदत करतोय. फक्त जर तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल तर तुम्ही विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे हे नक्की होईल. आज न उद्या तुमच्या प्रयत्नांना स्वतः स्वामी यश देतील. स्वामी नेहमी म्हणतात की मी तुमच्या सर्व संकटात तुम्हाला मदत करणार आहे. फक्त विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे हे होणार आहे. कदाचित काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या असतील, त्या गोष्टींचा आता विचार नका करू. फक्त स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करत आहे. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, मार्गदर्शन मीच करणार आहे. आयुष्य एक संगीताचा कार्यक्रम आहे. प्रत्येक सुंदर चढउतार आपल्याला काहीतरी शिकवतो. आपले कान उघडे ठेवा आणि प्रत्येक तालावर जीवनाचे सौंदर्य शोधा. जीवन खूप सुंदर आहे, फक्त त्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी नेहमी सांगतात, संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. अपार संकटात आहेत आयुष्यात, त्यांचा सामना करा, कारण तेच आपल्याला साथ देतील. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त विश्वास ठेवा. काळजी न करता तुम्ही स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करत असतात आणि ते कधी तुमची साथ सोडणारे नाही. आयुष्यात सुख दुःख हे जीवनातील चढउतार आहे. त्यांचा सामना केलेलाच व्यक्ती पुढे जाऊ शकतो. ज्ञान हे असीम सागर आहे, ज्यात प्रत्येक व्यक्तीला नवीन गोष्टी शिकायला आणि आपल्याला आयुष्याची दिशा बदलायला मदत करतात. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी नक्की देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला मदत स्वामी देतील. फक्त विश्वास ठेवून तर बघा. आज न उद्या प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत स्वामी करत असतील. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देणार. आपल्या संकटात आपली मदत करणारे हे आपले स्वामी महाराज असतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होते. आयुष्य एक चित्रकला आहे आणि आपण त्या चित्राचे चित्रकार आहोत. प्रत्येक ब्रश हेच आपल्या मनाने चालतो, फक्त ते चालवता आलं पाहिजे. संघर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहे. ते आपल्याला सामर्थ्य, ध्येय आणि आत्मविश्वास शिकवतात. आपल्यावरती विश्वास असतो की आपल्याला काय करायचं असते. संकट समयी मदत नक्की स्वामी करतात आणि ते कायम आपल्याला साथ देतात. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी नेहमीच सांगतात, मी कायम त्यांच्या सोबत आहे, जे माझ्या नामावरती विश्वास ठेवून आहे. त्यामुळे त्यांच्या नामावरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतील. फक्त विश्वास तर ठेवून बघा. तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा स्वामी देतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन माझ्याकडून मिळणार आहे. तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर स्वामी नाम जप करा. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील. संकटे अपार असतील आयुष्यात, फक्त त्या संकटांचा सामना करा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतील. स्वामी बोलतात, आपल्या स्वप्नांविषयी नेहमी उत्कृष्टपणे कार्य करा. आनंदी राहण्याची कला म्हणजे सर्वस्व स्वीकारण्याची क्षमता. स्वप्ने पाहणे ही केवळ सुरुवात असू शकते, पण ते स्वप्ने पूर्ण करण्याचे कठोर परिश्रम हे आवश्यक आहे. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करत असतात. प्रत्येक संकटात त्यांनी आपली साथ ही दिली आहे आणि प्रत्येक वेळेला आपली साथ स्वामी नक्की देतील. स्वामी बोलतात, कायम तुमची साथ मी स्वतः देतोय, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. अपार संकटे असतील आयुष्यात, त्यात तुला साथ मी नक्की देणार. या गोष्टीवरती विश्वास ठेवून बघा.
स्वामी नेहमी सांगतात, संकटांचा सामना करणारा व्यक्ती सदैव पुढे जाऊ शकतो. जो त्या संकटांचा सामना करेल तोच आयुष्यात पुढे जाण्यासाठी सक्षम बनतो. विश्वास तर ठेवून बघा, स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला मदत करतील. संकटे अपार असतील आयुष्यात, त्या संकटात स्वामी देतील तुमची साथ. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने नक्की तुम्हाला मिळेल स्वामींची साथ. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट आयुष्यामध्ये सदैव लक्षात ठेवा. आयुष्यातील सर्वात मोठं यश हे आपला आत्मविश्वास आहे. ध्येय आणि आत्मविश्वास हे यशाचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. स्वामी सांगतात, मैत्री ही जीवनाची सर्वोत्तम भेट आहे. ती जगायला शिका, ते तुम्हाला पुढे नेईल. प्रत्येक अडचणी नवी संधी असते. अडचणींचा सामना करा, कारण तेच आपल्याला पुढे नेते. प्रत्येक संकटात ते आपल्याला मदत करत असते. संघर्ष हा यशातील मार्गातील सर्वात मोठा सर्वोत्तम चांगला शिक्षक आहे. आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक क्षण हा नवीन आणि शिकवणारा बनत असतो. आपल्या चुकांमुळे हसून पाहण्याची क्षमता ही खरी समृद्धी होय. स्वामी म्हणतात, जीवनात सर्वोत्तम गुण म्हणजे अनुभव. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यात आहे. स्वामी सांगतात, प्रेम ही जगण्याची भाषा आहे. कृतज्ञता ही जीवनातील सर्वात सुंदर भावना आहे. आणि पुढे जाणे ही स्वतःवरती विश्वास ठेवणे आहे. महत्त्वाचे असते की आपण आपल्यावरती विश्वास ठेवायला हवा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होते जेव्हा आपल्या स्वतःवरती विश्वास असतो. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न तर करून बघा. प्रत्येक वेळेला मदत मी तुम्हाला करत आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. विश्वास ठेवा, एक दिवस हा तुमचा सुद्धा नक्की होईल. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी नक्की करतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, काळजी न करता स्वामी नामावरती विश्वास तर ठेवून बघा. प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत स्वतः स्वामी करतील. आज ज्या गोष्टी मनाविरुद्ध झाल्या आहे त्या मनाप्रमाणे सुद्धा होतील. आपला विश्वास असेल तर स्वामी साथ नक्की देतील. आपला विश्वास आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत नक्की करतो. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे आणि प्रत्येक वेळेला मदतसुद्धा करत आहे. त्यामुळे विश्वास ठेवून बघा. आयुष्य हे आपल्याला सर्वोत्तम शिक्षक आहे. जीवनात सर्वोत्तम क्षण म्हणजे आपल्या क्षणांची आठवण, जे आपल्याला हसवतात. ध्येय हा यशाचा मार्ग आहे. तो स्वीकारा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे चला. मित्रत्व ही आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. तिचे चिंतन करा आणि पुढे जाण्यास मार्गदर्शन करा. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची मदत नक्की करतील. स्वामीवरती जर आपला विश्वास असेल तर मार्गदर्शन सुद्धा नक्की करतील. आपल्या संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. आपला त्यांच्यावरती विश्वास आहे. गोष्टीवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, संकट काळात तुम्हाला साथ मी स्वतः देणार आहे आणि वाईट काळात सुद्धा तुम्हाला मदत मी स्वतः करणार आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला यश मी नक्की देणार आहे. फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील. आज आपला स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य मार्ग सुद्धा दाखवणार आहे. फक्त विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला रस्ता जेव्हा पाहिजे ना, तेव्हा स्वामी नामावरती विश्वास ठेवा. स्वामी तुमचे मार्गदर्शन नेहमी करतात. स्वामी सांगतात, ध्येय हा यशाचा मार्ग आहे. तो स्वीकारून पुढे जायला यायला हवं. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा ही आपल्याला आपल्या अपयशांपासून मिळते. त्यांना स्वीकारा, त्यांच्यापासून शिका, परंतु हार कधी मानू नका. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे. प्रत्येक वेळेला तुझी मदत मी स्वतः करत आहे. फक्त विश्वास ठेवून पुढे चला. मी नक्की तुमची साथ ही देणार आहे. संवाद हा मैत्रीचा पहिला धडा आहे. उद्धटपणे बोलणे आणि ऐकणे यामुळे आपल्यातील संबंध अधिक मजबूत होतात. जीवनात प्रत्येक अडचणी आपल्या अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असते. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मदतसुद्धा मी करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला साथसुद्धा देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मदतसुद्धा मी नक्की करणार आहे. आज न उद्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करणार. संकटे येत आहेत आयुष्यात, त्यांचा सामना करा. त्यांचा सामना केल्याने पुढे जायला यश मिळतं. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. या गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, संकटांचा सामना केलेला व्यक्ती कधीही आयुष्यात हरू शकणार नाही. संकटांचा सामना केल्याने आपण पुढे नक्की जाऊ. फक्त आपला विश्वास असायला हवा स्वतःवरती. आपला जर स्वतःवरती पूर्ण विश्वास असेल ना, तर अशक्य असं काही नसतं.
आनंद हा त्या लहान गोष्टीमध्ये आहे ज्याला आपण नेहमी दुर्लक्ष करतो. त्यांना ओळखून आपले जीवन चालवायला हवे. प्रत्येक याच्यात आपल्याला आनंद मिळतो, फक्त आनंद आपल्याला मिळवता आला पाहिजे. प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवून बघा. फक्त संकटांमध्ये तुमची मदत मी करणार आहे. संकटमध्ये तुमची जी सवय असते जी तुम्हाला पुढे नेते, जी आपली शिस्मत्ता असते म्हणजे जे आपली सवय आणि मानसिक त्रास जो होतो तो जेव्हा आपण दूर करतो त्याने आपण पुढे जाऊ शकतो. प्रत्येकाचं आपल्याला जे काही करते त्याचं पूर्णपणे वाईट वाटून घेण्याची कारण नाही. आपण आपले काम जर करत राहिलं तर पुढे नक्की जाऊ शकतो. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देणार आहे. त्यामुळे प्रयत्न करा आणि पुढे जा. मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. संकटांमध्ये स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. तेच तुम्हाला पुढे नेतील आणि मार्गदर्शनसुद्धा स्वामी समर्थ महाराजच करतील. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. सर्व काही स्वामी तुमची प्रत्येक वेळेला साथ देत आहेत. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा नक्की करतील. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला लागल्या की आपण त्यांपासून दूर जातो, पण असं न करता ज्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत आहेत त्यांसाठी आपण चांगले प्रयत्न करायला हवे. आपण ज्या संकटांना घाबरतो तिथे न घाबरता प्रयत्न करा. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही हार मानू नका. अडथळे येतील पण तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वामी सांगतात, स्वतःशी प्रामाणिक राहा. आपल्या मूल्यांवर ठाम राहा. आपल्या विचारांवरती ठाम राहा आणि प्रयत्न करा, कारण ते आपल्याला यशस्वी बनवण्यासाठी येतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. प्रत्येक वेळेला मदतसुद्धा तुम्हाला मी करत आहे. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत नक्की असतो. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी नक्की देणार आहे. फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला मदत फक्त स्वामी करणार आणि तेच कायम तुमची साथ नक्की देणार. आज आपला स्वामीवरती जर विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात ते आपली मदत नक्की करतील आणि कायम आपली मदत करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्य एक सुंदर प्रवास आहे ज्यात आपण स्वतःवरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे ज्यामध्ये दिवस आणि नवीन काहीतरी शिकवायला येत असतात. आपला जर स्वतःवरती विश्वास असेल तर आपल्या प्रयत्नांना यश नक्की मिळतं. लक्षात घ्या, आपल्याला आयुष्यात संघर्ष हे आपले सामर्थ्य आणि साहस प्रदान करतात. त्यांचा सामना करा आणि आपल्या गोष्टी मजबूत करा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टी चांगल्या होतील. फक्त स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत असतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी करत आहे. फक्त तुम्ही माझ्या नामावरती विश्वास ठेवा. ज्याचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात तुम्हाला ते मदतसुद्धा करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय आणि कायम तुमचे मार्गदर्शन करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी स्वतः देतोय. त्यामुळे काळजी करण्याची गरज काहीही नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या. स्वप्ने पाहणे आणि त्याचा पाठलाग करणे हे जीवनाचे सार आहे. तुमच्या स्वप्नांना उडान उडू द्या. त्यांच्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम घ्या. तुमचे स्वप्न पूर्ण व्हावं त्यासाठी मेहनत करा आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की मिळेल या गोष्टीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात मदत फक्त स्वामी करतील आणि मार्गदर्शन फक्त स्वामी देतील. या गोष्टीवरती जर तुमचा विश्वास असेल तर यश तुम्हाला नक्की मिळणार. स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला लक्षात घ्या, सकारात्मकता ही जीवनातील सर्वात सकारात्मक आणि सुंदर औषध आहे. ते आपल्या जीवनात असणे खूप गरजेचे आहे. बऱ्याच वेळेला जे संकट येतात आयुष्यात त्यांचा सामना करून पुढे जाणे हे आपल्याला यशस्वी बनवते. आपल्याला यशस्वी बनायचं असेल तर स्वतःच्या प्रयत्नांवर बनावं लागतं. इतर कुठलाही व्यक्ती तुमची मदत कधी करणार नाही. लक्षात ठेवून चला की प्रत्येक वेळेला तुम्हालाच पुढे जावं लागेल. कोणीही तुम्हाला पुढे नेण्यासाठी अथवा मागे ओढण्यासाठी येणार नाही. आपले कर्मच आपल्याला पुढे नेतील आणि आपले कर्मच आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देतील. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची साथ देणार. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, त्या संकटात तुम्हाला मदत मी नक्की करणार. अपार संकटात स्वामी तुमची साथ देतील आणि कायम ते तुमची मदतसुद्धा करतील. फक्त विश्वास ठेवून बघा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकटांमध्ये मार्ग स्वतः स्वामी दर्शन करतात. स्वामी मार्गदर्शन करतात. त्यामुळे आपली काळजी करण्याची भीती ही कायमची मिटून जाते. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे असतो. स्वामी नेहमी सांगतात,
आपल्याला जे हवं आहे ते मिळावं असं नाही. आपल्याला जे मिळवायचं आहे ते नक्की प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी नक्की देतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी नक्की देणार. फक्त विश्वास ठेवून बघा. संकटांमध्ये मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात आणि स्वामीच आपल्याला पुढे नेत असतात. आपल्याला संकटसमयी स्वामी मदत करतात आणि प्रत्येक वेळेला ते बाहेर काढतात आणि आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे नेत असतील. विश्वास असेल या गोष्टीवर तर काळजी न करता प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन मी नक्की करत आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ स्वामी नक्की देतील. प्रत्येक वेळेला संकट स्वामी नक्की तुम्हाला दूर करण्यासाठी मदत करतील आणि त्या संकटात मार्गदर्शन सुद्धा स्वामी करतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वळणावर तुमची साथ मी देत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मी देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात मदत सुद्धा मीच करणार आहे. फक्त विश्वास असायला लागतो. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. आपला जेव्हा स्वामी समर्थांवरती विश्वास असतो तेव्हा अशक्य असं काही नसतं. सर्व गोष्टी शक्य होतात. आपला त्यांच्यावरती विश्वास लागतो आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करण्यास मदत करतात. प्रत्येक वेळेला स्वामी कायम आपली साथ देतात आणि आपली मदतसुद्धा करत असतात. या गोष्टीवर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. आपल्या संकटात स्वामी आपली साथ नेहमी देतील आणि कायम आपली मदत करतील. स्वामी नेहमी सांगतात की मी कायम तुमच्या सोबत आहे. आपला त्यांच्यावरती विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे. ज्या व्यक्तीला वाटतं की तुमची साथ स्वामी देणार नाहीत, अशा व्यक्तींनी कधीही काळजी न करता विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतील. संकटामध्ये मार्गदर्शन स्वामी करतात आणि स्वामी कायम आपली साथ देतात. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो ना, तेव्हा मार्गदर्शन स्वतः ते आपल्याला करतात. संकटामध्ये स्वामी तुमचे मार्गदर्शन करतात आणि स्वामी तुम्हाला नक्की साथ देतात. प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला पुढे नेत असतात. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी नेहमी सांगतात, आज न उद्या मी तुम्हाला प्रत्येक वळणावर मदत हे करत आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः नक्की करतील. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वळणावर तुमची मदत करणार आहे. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मार्गदर्शन करणार आहेत आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा तेच करत असतात. लक्षात घ्या, स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला मार्ग नक्की भेटेल.